तालुक्याच्या ठिकाणावरील एकमेव सैनिक विश्रामगृह मोजतोय शेवटची घटका. सैनिक विश्रामगृह की भूत बंगला? सीमेवर शत्रूंचा विळखा तर सैनिक विश्रामगृहाला झाडाझुडपांचा वेळ. देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या तमाम सैनिकांची अवहेलना होत असताना शासन लक्ष देईल का? ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यांची तमा न बाळगता शहीद झाले, देशासाठी हुतात्मा झाले, त्या आजी आणि माजी सैनिकांच्या माणगाव येथील सैनिक विश्रामगृहाची अत्यंत दुर्दशा आणि दयनीय अवस्था झाली असून सैनिकांसाठी आधार देणारे विश्रामगृह आता भूतबंगला बनला असल्याचे म्हटले जात आहे. युद्धप्रसंगी जसे शत्रू घेरतात तसेच या विश्रामगृहाला झाडाझुडपांनी घेरून विळखा घातला आहे. त्यामुळे पडझड झाली आहे. सर्वत्र दाट गवत आणि वेलींचे साम्राज्य पसरले आहे. दरवाजे, खिडक्या, तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. छप्पर उडालेले आहे. कौले उडून फुटलेली आहेत. संपूर्ण इमारत मोडकळीस आलेली आहे. लोखंडी प्रवेशद्वार गंजून मोडकळीस आले आहे. संरक्षक भिंतीची नासधूस झाली आहे. देशाच्या रक्षण करण्यासाठी जे सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता लढतात, त्याच सैनिकांच्या विश्रामगृहाचे रक्षण करण्याचे काम शासनाला का करता येत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रायगड प्रतिबिंब न्यूजसाठी अरुण पवार, माणगाव.